नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्टार्स ऑफ बाप या न्यू सिरीजमध्ये। तर आज आपल्यासोबत आहे स्वाती दिघे, जी माझी खूप जवळची मैत्रीण आहे। तरीही आज आपण त्याच्यासोबत एक ऑनेस्ट टॉक करणार आहोत। त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात। काही गोष्टी माझ्यासाठी खूप फॅमिलियर आहेत, पण तरी त्या आपण जाणून घेऊयात। तर स्वाती, तुझं एक इंट्रो देशील? नमस्कार, मी स्वाती दिघे, मी तळेगावची आणि मी आत्ता सध्या बाप कंपनीमध्ये 3rd इयरला आहे। तसेच मी लाईफ प्रोजेक्टवर सुद्धा काम करत आहे। ओके, तर स्वाती, तुला बाप कंपनीबद्दल कसं कळालं? बाप कंपनीबद्दल जेव्हा मी 12वीला होते तेव्हा नागरे सर्व त्यांची टीम आमच्या कॉलेजमध्ये आली होती बाप कंपनीच्या प्रमोशनसाठी। तेव्हा त्यांनी बाप कंपनीबद्दल बरीच माहिती सांगितली आणि ते मला आवडली पण होती। मी माझ्या वडिलांना सांगितली, पण माझे वडील बोलले की ती स्टार्टअप कंपनी वगैरे वगैरे। मग आम्ही तो विषय सोडून दिला की कंपनीमध्ये ॲडमिशन घ्यायचा। मी जेव्हा म्हणजे माझं 1ली ते 12वीचं म्हणजे लहानपणापासून ते 12वीपर्यंत शिक्षण हे सगळं तळेगावमध्येच झालं आणि मला तळेगावच्या बाहेर पडायचं होतं। मग मी संगमनेर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं होतं। त्याच पिरियडमध्ये मला एक कॉल आला कंपनीतर्फे। मग ती कन्सेप्ट मला जरा आणखीनच इंटरेस्टिंग वाटली। मी माझ्या पप्पांना सजेस्ट केलं की तुम्ही एकदा व्हिजिट करा वगैरे वगैरे। मग माझे पप्पा आणि काका कंपनीमध्ये आले होते आणि त्यांना इथलं इन्व्हायरमेंट, इथली एज्युकेशन सिस्टीम वगैरे खूप आवडली। मग त्यांनी माझं ॲडमिशन इथेच घेऊन टाकलं आणि म्हणजे कन्फर्म केलं ॲडमिशन कन्फर्म केलं। आणि घरी आल्यानंतर मला सांगितलं की आम्ही तुझं ॲडमिशन बाप कंपनीमध्ये घेतलं आहे। म्हणजे कन्फर्म करायच्या वेळेस तू कंपनीमध्ये आलीच नव्हती? नाही। मग त्यानंतर म्हणजे तू कंपनीमध्ये कधी आली? मग म्हणजे फर्स्ट व्हिजिट कोणती होती तुझी कंपनीला? फर्स्ट व्हिजिट मे बी पहिली एक बॅच चालू झालेली होती। मी 2 नोव्हेंबरची जी बॅच आहे मी त्या बॅचमध्ये होती। मग त्याच्या आधी मी एकदा कंपनीला व्हिजिट देण्यासाठी आले होते। मे बी त्यावेळेस आहे ना गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता इथे। मग त्यावेळेस मग कंपनी वगैरे बघून, इथलं इन्व्हायरमेंट वगैरे बघून मला पण खूप छान वाटलं। इथं मी नाही का एक गोष्ट नोटीस केली की इथे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स आहे। प्रत्येकजण आपापले कामं करत असतात, नवीन काहीतरी शिकतात। मग हे सगळं बघून मला जरा आणखीनच छान वाटलं की काहीतरी इथे इंटरेस्टिंग समथिंग न्यू आहे। म्हणजे तुझा स्वतःचा अनुभव आणि खरं तुझ्या पप्पांचा आणि काकांचा अनुभव मिळून तू इथे यायचा डिसिजन घेतला। मग तुझं फर्स्ट इयर, राईट? तू फर्स्ट इयरला आले, मग त्यानंतर तुझा एक्सपिरियन्स कसा होता इथे आल्यानंतरचा? जेव्हा तुझी ॲक्च्युअल बॅच स्टार्ट झाली आणि तू डिरेक्टली इथे आली, जसं 2 नोव्हेंबरपासून, तर फर्स्ट इयर टू 3rd इयर हा प्रवास कसा होता? जेव्हा मी इथे फर्स्ट इयरला आले त्यावेळेस आम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स वगैरे दिले आणि हॉनेस्टली खरं सांगते मला कम्प्युटर कसं चालू करायचं हे माहीत पण नव्हतं। माहिती आहे मला। तुला तर माहितीच आहे, आपल्याला इथे सुरुवातीला इंडिव्हिज्युअल नाही म्हणता येणार, बट मेंटर वगैरे होते। मग त्यांनी मला कम्प्युटर कसं चालू करायचं वगैरे शिकवलं आणि त्यावेळेस मला इतकं आश्चर्य वाटलं की मी कम्प्युटर चालवते आहे। आणि त्यावेळेस खरं सांगते त्यासाठी खूप नवीन गोष्ट होती, नवीन गोष्ट होती। आणि त्यावेळेस तू पण होती माझ्यासोबत। मला राईट क्लिक कसं करायचं, लेफ्ट क्लिक कसं करायचं काहीच माहिती नव्हतं। माऊस हँडलिंग वगैरे काहीच माहिती नव्हतं। आणि मला फ्रेंड सर्कलसुद्धा इतका छान मिळाला की त्यांनी मला सगळं शिकवलं, खरं सांगते। आणि त्याच्यानंतर आमचे लेक्चर्स वगैरे, आमचे HTML CSS रेश्मा मॅम वगैरे घ्यायच्यात, त्या खूप छान शिकवायच्या। बट कोणासरी असा एक मेन पॉईंट असतो की त्यांना एकदा सांगितलेलं लवकर समजत नाही। त्याचं उदाहरण मी स्वतः आहे। त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मला कधीच समजत नव्हतं। मी कायम त्यांना विचारायची, जर त्यांना डबल सांगून पण मला नाही समजलं तर मी तुला विचारत होती, हे तुला पण माहिती आहे, राईट? त्यासाठी फ्रेंड सर्कल खूप छान मिळालं मला, खरं सांगते। जसं तू आत्ताच बोलली की तू HTML CSS आपलं स्टार्ट केलं होतं, त्यानंतर तू प्रॅक्टिकल नॉलेज, मग तुझा म्हणजे आपलं जसं आपले कम्युनिकेशन म्हणतो आपण, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो, ते तुझं कुठून स्टार्ट झालं किंवा तू कसं तुला स्वतःला बिल्ड केलं त्यासाठी? सेल्फ डेव्हलपमेंट जसं की फर्स्ट इयरला आम्ही इथे नवीन आलो त्यावेळेस आमचं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स वगैरे खूप कमी होता, नाही म्हटलं तरी पण चालेल माझ्या बाबतीत तरी। मग राव सरांनी नाही का आमच्या सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आमचे इंग्लिशचे लेक्चर चालू केले ते आपले इंग्लिशचे। त्यावेळेस मग इंग्लिशचे सर जे आवारे सर जे होते ते काय करायचे, इंडिव्हिज्युअल मुलाला पुढे बोलवायचे आणि एक्सप्लेन करायला लावायचे इंग्लिशमध्ये। तर ज्यावेळेस त्यांनी फर्स्ट टाईम मला उठवलं की जा पुढे आणि एक्सप्लेन कर,
त्यावेळेस आजूबाजूला माझेच मित्रमैत्रिणी होते, तरी माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी त्यांच्या डोळ्यात डोळे म्हणजे आय कॉन्टॅक्ट करून मी त्यांना एक्सप्लेन करेल. मी अशी माझी खाली नजर असायची आणि मी त्यांना एक्सप्लेन करायचे. तेवढा कॉन्फिडन्स माझ्यात अजिबात नव्हता. पण रेग्युलर प्रॅक्टिस करून करून, ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, करून करून माझा कॉन्फिडन्स थोडासा बिल्ड झाला. जसं तू आता सांगितलं की आपले इंग्लिशचे लेक्चर्स वगैरे झाले होते त्यातून, मग तू तुझ्या म्हणजे कम्युनिकेशन बिल्ड करण्यासाठी तू अजून काय केलं, किंवा तुझा कॉन्फिडन्स कसा आला की ओके मी बोलू शकते, आता कोऑर्डिनेट करू शकते समोरच्याशी? जसे की मी समोर जाऊन प्रेझेंटेशन करायचे, मी तशी खूप प्रॅक्टिस केली, म्हणजे वारंवार समोर जाऊन प्रेझेंट वगैरे करायची. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी ट्रेनिंग पण घेतली. त्याच्यामुळे माझा आणखीनच सेल्फ कॉन्फिडन्स वाढला. ज्यावेळेस म्हणजे माझा अनुभव सांगते, मी ज्यावेळेस फर्स्ट दिवशी ट्रेनिंग घेण्यासाठी गेले होते, तिथे आपलीच आजूबाजूची मुलं होती, बट मी त्यांच्याशी कधी बोललेले नव्हते. मग त्यावेळेस थोडंसं मी नर्वस होते, बट पहिल्या दिवशी काय नाही, पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हळूहळू माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढत गेला की हां मी ही गोष्ट करू शकते, ही प्रत्येकाला एक्सप्लेन करू शकते. ट्रेनिंग म्हणजे कसली ट्रेनिंग घेतली होती? म्हणजे तू ट्रेनिंग देत होती की म्हणजे त्याबद्दल सांगशील? हो नक्कीच. ट्रेनिंग म्हणजे ना मी ज्यावेळेस थर्ड इयर, म्हणजे आत्ता मी थर्ड इयरला आहे, मी ना सेकंड इयरच्या मुलांचे काही जावास्क्रिप्टचे लेक्चर्स वगैरे घेतले. त्याच्यानंतर त्या बेसिसवरती त्यांची एक्झाम वगैरे पण घेतली आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान लागला. कोणत्या लँग्वेजसाठी? जावास्क्रिप्ट. तर स्वाती, जसं तू सांगितलंस की तू आता थर्ड इयरला आहेस, तर तू आत्ता कोणत्या प्रोजेक्टवर काम करते, किंवा तू तुझ्या प्रोजेक्टचा एक अनुभव म्हणून काय सांगशील? जेव्हा मी प्रोजेक्टवर काम करायला लागले, माझा पहिला प्रोजेक्ट होता अकाउंटिंग. मी त्याच्या आधीही प्रोजेक्टवर काम केलं होतं, बट ते असं सपोर्टर म्हणून जास्त माझं इन्व्हॉल्वमेंट नव्हती त्या प्रोजेक्टमध्ये. पण जेव्हा अकाउंटिंग चालू झाला त्याच्यामध्ये माझी खूप इन्व्हॉल्वमेंट होती. आमचे टीम मॅनेजर साईप्रसाद सर. बट आम्हाला जे रिक्वायरमेंट्स वगैरे असायचे ते आम्हाला डिरेक्टली राव सरांकडून यायची, आणि साईप्रसाद सर फक्त त्याचे एक डेली स्टँडअप कॉल वगैरे घ्यायचे, रिक्वायरमेंट्स किती फुलफिल झाली वगैरे चेक करायचे वगैरे. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर साईप्रसाद सर होते, आणि तुमच्या रिक्वायरमेंट डिरेक्टली राव सरांना. आणि आत्ता सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करते? आत्ता मी एका क्लायंट प्रोजेक्टवर काम करत आहे. हायर HQ त्या प्रोजेक्टचं नाव आहे. तर त्याच्यावरती मी ॲज अ रिॲक्ट.js डेव्हलपर म्हणून काम करते. आणि डेव्हलपर म्हटलं US चा प्रोजेक्ट आहे, क्लायंट प्रोजेक्ट म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली कम्युनिकेशन हे इंग्लिशमध्ये असेल. इंग्लिशमध्येच, राईट. तर मग त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट वगैरे करून आमचे टीम मेंबर्स वगैरे मग आम्हाला टास्क देतात, मग ते टास्क कंप्लीट करतो. तर साधी, जसं तू स्टार्टिंगला सांगितलं होतं की तुला फ्रेंड झोन खूप चांगला भेटला, आणि तर म्हणजे एक फ्रेंड झोन चांगला असणं ही खरंच खूप चांगली गोष्ट असते, कारण आपल्या फ्रेंड झोनमधून आपण एज्युकेशन रिलेटेड गोष्टी भरपूर शिकतो, आणि एखाद्या ठिकाणी काही अडचण आले तर आपला फ्रेंड किंवा मित्रमैत्रिणी लगेच येतात आपल्या मदतीसाठी. तर मला तुला हे विचारायचं आहे की फ्रेंड सर्कलमध्ये तुझ्या काय इम्प्रूव्हमेंट झाला असं तुला वाटतं, की फ्रेंड सर्कलमध्ये राहून तुझ्यात कोणता बदल झाला? तर मला फ्रेंड झोन खूप छान भेटला. जसे की मला बाकीच्यांकडे बघून थोडीशी पर्सनली डेव्हलपमेंट व्हावी असं मला मनापासून वाटायचं. मग माझ्या फ्रेंड झोननी मला खूप मदत केली. त्यांनी मला प्रोफेशनलिझम, आपले एथिकेट्स वगैरे कसे असतात हे समजून सांगितलं, म्हणजे कसे अप्लाय केले पाहिजे, बोललं कसं पाहिजे. आणि जसं की मी बोलले, इंग्लिश कम्युनिकेशनसाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. तर माझ्या फ्रेंड झोनमध्ये मी ती प्रॅक्टिस करायची, ज्यांनी माझा कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला, आणि ऑन द स्पॉट मी असं काही कोणासोबतही बोलू शकते, आणि माझं इंग्लिश कम्युनिकेशन पण त्यांनी इम्प्रूव्ह झालं. तर मला खूप चांगला फ्रेंड झोन मिळाला, आणि त्यांची खूप मला मदत पण खूप झाली. तर स्वाती, तू म्हणजे असं मेन्शन केलंस की तुझं आधी फक्त तुला म्हणजे तुझं जे शिक्षण आहे ते फक्त एका तळेगावमध्ये झालं होतं, आणि तुला तळेगावमधून बाहेर पडायचं होतं हे पुढच्या शिक्षणासाठी. तर म्हणजे तुझं असं ठरलंच होतं की तुला BCA करायचं आहे? म्हणजे माझं असं ठरलेलं नव्हतं. माझं झालं काय, आमच्या तळेगावमध्ये फक्त BCom, BSc आणि BA ह्या 3च फॅकल्टीज अवेलेबल आहे, आणि मला हे नव्हतं करायचं, मला तळेगावच्या बाहेर पडायचं होतं. मग पप्पांनी मी असं सहज विचार केला की मग BCA करू, BCAला काय अडचण आहे, BCA पण खूप छान कोर्स आहे. तर मग तेच BCA करण्यासाठी आम्ही संगमनेरला ॲडमिशन म्हणजे कॉलेज वगैरे बघत होतो. मग त्याच पिरियडमध्ये मी जसं की म्हटलं, त्याच पिरियडमध्ये मला कंपनीकडून कॉल वगैरे आला, आणि कंपनी पण BCAचाच कोर्स देत होती वगैरे.
तर BCA म्हणजे BCA करणं, तर तुझं त्यावेळेसचे स्वप्न काय होते की तुला BCA करून पुढे काय करायचं होतं? आणि आत्ता जसं तू 3rd इयरला प्रोजेक्ट्सवर काम करते, तुझा टेक्निकल एक्सपिरियन्स तुझ्या आत्ता काय, म्हणजे त्यावेळेसच्या स्वप्नांमध्ये आणि आत्ताच्या तुझ्या एम्समध्ये काय फरक आहे? त्यावेळेस माझं फक्त BCA करायचं ठरलं होतं, कारण की मी CET वगैरे दिलेली नव्हती मला इंजिनिअरिंग वगैरे करायला. मग मी BCA करून असंच एक जॉब करायचा एवढंच माझं स्वप्न होतं. पण ज्यावेळेस मी कंपनीत आले, हळूहळू माझे इम्प्रूव्हमेंट होत गेली. मला बाहेरचं नॉलेज कळायला लागलं, बाहेर कसं असतं वगैरे वगैरे. आणि माझं जेवढं नॉलेज आहे माझ्या नॉलेजवरती सांगते. आणि आत्ता माझं एम एवढंच आहे, हेच आहे की माझे जेवढं कॉन्फिडन्स आहे, जेवढं नॉलेज आहे त्याच्या बेसिसवरती मी खूप म्हणजे असं जॉब मिळवू शकते आणि त्याच्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट करू शकते. सध्या आत्ता हेच गोल आहे माझं. तर जसंच तू आत्ता मेन्शन केलं की तुझं आधी BCA करणं होतं आणि आत्ता म्हणजे तुझा टेक्निकल नॉलेज पर तू खूप चांगला जॉब मिळवू शकतेस. तर ह्या सगळ्या तुझ्या घरची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे तुझे पप्पा वगैरे आले होते, त्यांनी तुझं ॲडमिशन कन्फर्म केलं, त्यांना ही कंपनी आवडली होती, तर त्यांचं काय म्हणणं आहे की ते तुला कसे प्रोत्साहित करतात तुझ्या गोलसाठी? माझे घरचे मला खूप सपोर्ट करतात. जेव्हा मी इथे BCAला ॲडमिशन घेतलं, मी जसे तुला म्हटले की सुरुवातीला मला काही गोष्टी कळत नव्हत्या. तर मग मी घरीच पप्पांना, मम्मीला वगैरे सगळं सांगायचे. ते मला कधीच म्हटले नाही की तुला जमणार नाही, मग तू करू नको वगैरे. त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. ते बोलले, तू करत जा, आम्ही तुझ्यासोबत आहे, तुला जसं होईल तसं करत जा, तुला जेवढं समजेल वगैरे. माझे घरचे मला खूप सपोर्ट करतात. माझे पप्पा घरचे म्हणायचे की तू खूप शांत आहे वगैरे, पण आता तसं काही नाही. आता माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वगैरे आहे. आणि तेही म्हणतात की तुझे जेही गोल आहे त्याला आम्ही तुझ्यासोबत आहेत. तुला जे करायचं ते कर, म्हणजे घरच्यांचं हेच म्हणणं आहे की. तर तुम्ही बघताय की म्हणजे एक म्हणजे स्टार्टिंगला जे स्वप्न होतं की फक्त एक प्लेन BCA करणं आणि एक प्लेन जॉब मिळवणं, हेच तिचं एक स्वप्न होतं. एक तिचा विचार बदलला, लाईक तिच्या वडिलांनी तिचे ते घेण्याचा जो डिसिजन आणि तिचा एक विचार, त्यामुळे ती आत्ता ह्या प्लॅटफॉर्मवर आहे. खरं म्हणजे मी पण असंच म्हणेल, कारण मी तिला खूप जवळून ओळखते. जेव्हा ती स्टार्टिंगला इथे आली होती, ती खूप शांत होती. कधी कधी तिच्या बाजूने मला स्टँड घ्यावा लागायचा, पण आता तसं नाही आहे. ती खरंच खूप बोलते आणि कम्युनिकेशन वगैरे खूप चांगलं आहे, स्किलेबल आहे, म्हणजे त्याच्यात खूप स्किल्स वगैरे आहेत आत्ता. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनीच आता बघितलं की स्वातीचा एक प्रवास कसा होता. स्टार्टिंगला आली तेव्हा खरं तर म्हणायला गेलं तर स्किल्समध्ये म्हणा किंवा बोलण्यामध्ये ती खूप कमी होती, जसं तिने स्वतःच मेन्शन केलं ते. बट आत्ता तसं नाही आहे. आत्ता तिच्यामध्ये खरं तर खूप मोठा बदल झाला आहे आणि त्यामुळे ती आत्ता एका खूप प्रॉपर ट्रॅकवर आहे. आणि जसं तिने सांगितलं की ती आता टेक्निकलमध्ये, स्किल्समध्ये, कम्युनिकेशन्समध्ये खूप चांगली आहे आणि तिच्यातला हा बदल नक्कीच तिचं भविष्य खूप चांगलं घडवेल, हे ती प्रूफ करते आणि नक्कीच पुढेही जाऊन करेल. सो माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आपण लवकरच भेटूया अशाच एका न्यू एपिसोडमध्ये स्टार्स ऑफ वाफ्स. धन्यवाद.